जंगलाची घनता पाहून राहिले का? या खोडची थिकनेस बघा किती जास्त आहे, म्हणजे वारा किती जोरात येत असेल या जागेवर का एवढे मोठे मोठे झाडं तुटून खाली पडून राहिले. सागवानापेक्षाही जास्त मजबूत. वाघ पण कधी भेटू शकतो. वाघ पण कधी भेटू शकतो. बहुत भयानक. अरे बापरे, हे का झालं आपल्यासोबत? गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा भन्नाट अशा ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये. आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे. तर मित्रांनो, मान्सून सीझन सुरू झाला आहे आणि या मान्सून सीझन मध्ये आपल्याला एक तरी जंगल ट्रेक करायचा आहे यावेळेस. एकदम घनदाट असा जंगल आणि पाऊस धमधम पडत राहिला पाहिजे, म्हणून आज आपण आपला टार्गेट ठेवलाय अद्राई जंगल ट्रेक. महाराष्ट्र राज्यात पुणे आणि मुंबई पासून 130 किलोमीटर अंतरावर निसर्ग संपन्न माळशेज घाट आहे. या माळशेज घाटाजवळ एक प्रसिद्ध जंगल ट्रेक आहे, ज्याला अद्राई जंगल ट्रेक म्हणूनही ओळखले जाते. अद्राई जंगल ट्रेक जैवविविधतेने समृद्ध असून येथील निसर्गाची सुंदरता स्वतः अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक लोक इथे भेट द्यायला येत असतात. अद्राई जंगल ट्रेक एकदम फेमस ट्रेक आहे आणि गेल्या 2 वर्षापासून मी वाट पाहत होतो का कधी कधी आपण हा ट्रेक करणार. फायनली आज आपल्याला चान्स भेटलाय. सो जास्त टाइमपास न करता सुरू करू आपण आपल्या ट्रेकला. चला. अद्राई जंगल ट्रेकला सुरुवात करण्यासाठी माळशेज घाटात असलेल्या खिरेश्वर गावी असलेल्या नागेश्वर मंदिराजवळ यावे लागते. आजच्या ट्रेक मध्ये आपल्यासोबत टेक्निकल माणूस म्हणून आपल्यासोबत दर्शन दादा राहणार आहे. टोपीच गेली उडून. असा कोणी इंट्रोडक्शन देते? इंट्रोडक्शन दिलंय तुम्हाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे ऍज अ टेक्निकल माणूस म्हणून आपल्यासोबत दर्शन दादा राहणार आहे. आपल्या सेफ्टीची पूर्ण काळजी घ्यायसाठी. आणि थोड्या समोर गेल्यानंतर अजून एक व्यक्ती राहणार आहे आपल्यासोबत, संतोष दादा म्हणून. ते ऍज अ गाईड म्हणून अद्राई ट्रेकसाठी आपल्यासोबत राहणार आहेत. आपण आपल्या ट्रेक पॉइंट जवळ जाऊन पोहोचणारच होतो की तितक्यात रस्त्यावर एक दुर्दैवी प्रसंग पाहायला मिळाला. चालता चालता आपल्या रस्त्यावर एक बगडा दिसलेला आहे आणि तो झोपला आहे का मेला काही समजत नाही. बाबो, मेला वाटते. कदाचित रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीला धडकून या पक्ष्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असावा. तोंडावरूनच गेली का त्याची? चांगला एकदम पांढरा शुभ्र आहे. काहीच नाही. या पक्ष्याच्या तोंडातून रक्त पडताना दिसत होता. तोंडातून रक्त निघत आहे ना अशा? इथून रक्त निघत आहे. आता त्याचा मृत्यू झाला वाटते. तर मित्रांनो, आपण बघू शकतो की रस्त्यावरून जात असताना आपल्या गाडीची स्पीड थोडीशी हळू असू द्या, कारण की असे प्राणी पक्षी आजूबाजूला असतात आणि आपण या निसर्गामध्ये असा सुंदर व्ह्यू बघण्यासाठी येतो आणि नकळत आपल्या हातातून अशी काही चूक होऊन जाते की अशा चांगल्या चांगल्या प्राण्या पक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू होते. सो होऊ शकाल तर या गाड्यांची स्पीड थोडीशी कमी असू द्या, जेणेकरून आपल्याकडून निसर्गात कुठल्याही प्राण्या पक्ष्यांना हानी होणार नाही. जर आपण या पक्षीला असंच रस्त्यावर ठेवला, अजून याच्या अंगावरून गाड्या जाऊन याचा चेंदामेंदा होईल. आपण काय करू, याला रस्त्याच्या बाजूला नेऊ आणि होऊ शकेल तर गाडून टाकू जमिनीच्या अंदर. ओके. सो फायनली अशा प्रकारे बगड्याच्या आत्म्याला भेटली आहे शांती. आणि आता आपण निघू थेट आपल्या समोरच्या ट्रेकवर, ज्या ट्रेकसाठी आपण आलो आहोत इथं, अद्राई जंगल ट्रेक. पिंपळचोक धरणाजवळून खिरेश्वर गावाकडे जात असताना डाव्या बाजूला नागेश्वर मंदिर पाहायला मिळते. डाव्या बाजूला एक मंदिर दिसत आहे. मे बी तेच मंदिर असू शकते. यांना विचारून बघ. जय शिवराय. जय शिवराय दादा. इकडे जायचं आहे का आपल्याला? नागेश्वर मंदिर आहे. ओके ओके, चला. असा ट्रिपल सीटचा कुणी प्रयत्न करू नका. मुख्य रस्त्यापासून 100 मीटर अंतरावर आपल्याला नागेश्वर मंदिर पाहायला मिळते. सो फायनली आपण या जागेवर येऊन पोहोचलो. तर दादा, हा आहे का मंदिर? खिरेश्वर गावाबाहेर असलेले नागेश्वर मंदिर सुरुवातीला लक्षातच येत नाही, पण त्याच्या जवळ पोहोचलो की मग त्याची भव्यता आणि नंतर त्याची कोरीव कला नजरेस पडते. हे मंदिर शिलाहार वंशातील झंज या राजाने बांधले होते. हर हर महादेव. तर दादा, थोडं मंदिराबद्दल इन्फॉर्मेशन द्याल ना मला? हे मंदिर पुरातन आहे. पुरातन शक्यतो साधारण 9व्या शतकातलं मंदिर आहे. शिलाहार वंशातला 9वा राजा जंज यांनी बांधलेलं मंदिर आहे. हे जे मंदिर आहे हे जवळपास खूप वर्ष अगोदरचं आहे, म्हणजे पुरातन काळामधलं आहे. आणि या जागेवर आपल्याला काही वास्तू पण दिसून राहिल्या आहे. हे गोल आकाराचं काय आहे दादा? हंड्यासारखं दिसून राहिलं ते घागर. हो, जुन्या काळातलं काहीतरी असं. हा, एकदम गोल आहे ना. याचा एंट्रन्स कुठं आहे, म्हणजे ओपन करायसाठी की नाही का? नाही, पूर्ण पॅक आहे. खजानाचा नसेल याच्यात. मंदिराच्या बाजूला असलेल्या झाडाला पाहून आमच्या मनातील ॲडव्हेंचर जागा झाला. जाऊ दे शकतो, ट्राय करून पाहू. बघू दे माझ्याकडं. तर मित्रांनो, या जागेवर झाडाला एक गड्डा आहे आणि या गड्ड्यातून आपण जाऊ शकतो का नाही, ट्राय करून तर पाहू. मरते रे वा. अटकलं का? हे बाबा, साप वाप तर नसेल ना याच्यात?
वरती बघ काय चपटी फटका ए बाबा फायनली आपण तर पार झालो, पण दर्शन दा याच्यातून येऊ शकते की नाही हे पाहायचा प्रयत्न करू आपण. तू माझे कपडे खराब करून राहणार रे. अटकलो तर काढशील ना. मी खिचतो ना, तुझा हातच खिचतो. खिच अटकलो. हे तुझा हातच खिचतो. मंदिराच्या मागच्या बाजूने एक रस्ता थेट जंगलाच्या दिशेने जातो. इथून सुरू होतो आपला अद्राई जंगल ट्रेक. अद्राई जंगल जैवविविधतेने समृद्ध असून हा जंगल दुर्मिळ वन औषधींसाठी प्रसिद्ध आहे. सावर, बहावा, काळाकुडा, पांढरा मडवा या त्यातील काही वनस्पती होय. आयुर्वेदिक उपचारासाठी या साऱ्याच वनस्पती महत्वपूर्ण आहेत. तसेच काही दुर्मिळ वनस्पती इथे पाहायला मिळतात. वनस्पतींच्या एकूण 108 जाती या जंगलात सापडतात. तसेच या जंगलातून माळशेज घाटातील फेमस असलेला सर्वात उंच धबधब्याचा सुंदर व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतो. तर मित्रांनो, हा मंदिर आहे नागेश्वर मंदिर. या मंदिराच्या जस्ट मागच्या बाजूने हा ट्रेक चालू होऊन राहिला आहे. मंदिराच्या जसा आपण मागून येतो हा रस्ता सरळ आपल्याला मग जंगलामध्ये घेऊन चाललाय, पण रस्ता कुठं आहे ते माहिती नाही. आणि आज पूर्ण दिवसभर आपल्यासोबत असणार आहे मारुती दादा, हे आपल्याला गाईड करणार. मंदिराच्या सुरुवातीपासूनच आपल्याला अनेक प्रकारची झाडे पाहायला मिळतात. या झाडांची हैराण करणारी माहिती गाईड दादा आपल्याला सांगत होते. हे वनस्पती आयुर्वेदिक आहे, बेडकेचा पाला बोलतात, काही ठिकाणी हाडसांदन बोलतात. आणि तुम्ही आता हे पान खाल्लं एक, तर तुम्ही मिरची खाली तरी तिखट लागत नाही, साखर खाली तरी गोड लागत नाही, आणि त्याच्यानंतर गोड काहीतरी खा. पान तर खाल्ला आहे आणि दादाने एक एक्सपेरिमेंट करायला लावला आहे. चॉकलेट खाऊन पाहू. गोड खाल्ल्यावर गोड नाही लागत, तिखट खाल्ल्यावर तिखट नाही लागत. म्हणजे हे पान खाल्ल्यानंतर आपण टेस्टलेस होऊन जातो. आणि खरंच अजिबात काहीच टेस्ट लागत नव्हती. मी जिवंत घरी जाईन ना. नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत आहो. हे म्हणजे एखाद्याचं हाडाचं पण जॉईन करू शकते. बापरे. हां, आणि डायबिटीजवरती पण चांगल्या प्रमाणात वापर होतो याचा. वाटतं तुला? नाही वाटत आहे. आधीचा चॉकलेट खाल्ला तो कसा भारी वाटत. असं वाटतं टेस्टलेस काहीतरी गोडा तोंडात टाकला आहे, चॉकलेटचा गोडा. तर मित्रांनो, हा बेडकीचा पाला म्हणतात. हा पाला असा आहे की कोणाला डायबिटीज झाली असेल, कोणाचे हाड तुटले असणार तर हाडला जॉईन करू शकते, डायबिटीसवाल्यांसाठी असू शकते. आणि या पाण्याची विशेषता म्हणजे जर आपण हे पान खाल्लो तर याच्यानंतर येणाऱ्या 1 तासपर्यंत काहीच टेस्ट नाही लागणार. जर तुम्ही गोड वस्तू खाल तर गोड नाही लागणार, तिखट वस्तू खाल तर तिखट नाही लागणार. एवढा जबरदस्त असा हा पान आहे. ही रानभाजी चावी बोलतात त्याला. कवळे कवळे तोडणारे तोडायचे, कांदा एकदम चिरून मस्त भाजी होती, एक नंबर. ओके, काय म्हणतात त्याला? चावी. चावी. दिवाळीनंतर याचा कंद आहे ना, कंद पण एकदम रताळसारखं लागतं मस्त. अशाच जंगलातील मजेदार झाडांबद्दल माहितीसाठी गावातून एक गाईड करणे खूप गरजेचे आहे. हे दाणे दाणे काय? याला कर बोलतात. म्हणजे खायचंच राहते नाही, हे की खायचं नाही राहत. अशा अशा फळांपासून सांभाळून असं काही खाल ना जंगलात पडून राहाल. पूर्ण इन्फॉर्मेशन असल्याशिवाय काही खाऊ नका मित्रांनो. आतमध्ये हा, हिरव्या कलरचे. हो, हे झाड तुम्हाला नाव माहिती असेल बहुतेक. ही वनस्पती शतावरी वनस्पती म्हणून ओळखल्या जाते आणि या वनस्पतीचा आयुर्वेदिक उपचारासाठी उपयोग केला जातो. आता जी आपण वनस्पती पाहिली याचं शतावरी नाव होतं आणि हे पण एक आयुर्वेदिक झाड होतं. या अद्राई जंगल ट्रेकमध्ये आपल्याला बहुत सारे झाडं पाहायला भेटत आहे. आणि या झाडाची प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर एक तरी इथला लोकल व्यक्ती पाहिजे जो या झाडांबद्दल इन्फॉर्मेशन देणार. फायनली आज आपल्यासोबत लकीली एक दादा आपल्यासोबत आहेत जे आपल्याला प्रत्येक झाडाची इन्फॉर्मेशन देऊन राहिले आहेत. तसं तर आपण अद्राई जंगल ट्रेक करायला आलो होतो, पण आपल्याला तलाश होती त्या कालू वॉटरफॉल व्ह्यू पॉइंटची, जे या ट्रेकमधील मुख्य आकर्षणाचा केंद्र होता. असे छोटे मोठे पाण्याचे क्रॉसिंग पण येत राहतात मधामधात. याला पार करत आपल्याला समोर जायचं आहे. आपण जंगल ट्रेकिंग तर करायसाठी आलो, पण चारही बाजूला आपल्याला नुसतं धुकं दिसून राहिलं आहे. या धुका कारण विजिबिलिटी एकदम कमी आहे, पुअर आहे. अद्राई जंगल ट्रेक मध्यम वर्गीय श्रेणीमध्ये येत असून हा ट्रेक कंप्लीट करण्यासाठी आपल्याला जवळपास 3 तास लागू शकतात. तर दादा, हा जो ट्रेक आहे, हा अद्राई जंगल ट्रेक, तर आपल्याला त्या शेवटच्या पॉईंटवर जातपर्यंत किती वेळ लागते? साधारण 3 घंटे पकडायचे. 3 तासात आपण तिथे जाऊन पोहोचतो. अद्राई जंगल ट्रेकला आपण 3 हिस्स्यांमध्ये डिवाइड करू शकतो. हो, आता आपण म्हणजे एरियाचं नाव अलग अलग आहे. तर आता आपण पावतकातून देवधारला जाणार आहेत. देवधार. हो, म्हणजे एक डोंगराची किनार आलेली आहे आणि तिथं संपलेली आहे. आणि पलीकडं ते देवस्थान आहे भैरोबा. ओके. भैरवनाथाचं. तर मग आपण तेव्हा देवधार सोडणार आहेत, तेव्हा मग अद्राईमध्ये जंगलमध्ये एंट्री करणार आहेत.
या जंगलात कोणीही भटकू नये म्हणून जागोजागेवर टिकमार्क करून ठेवलेले आहे. बघा असं जंगलातून जात असताना अशी धुकं राहते आणि धुक्यामध्ये भटकले नाही पाहिजे म्हणून रस्त्यावर जागेवर झाडांवर असे टिकमार्क आहेत. जेव्हा कधी असं वाटणार की कोणी इथं ट्रेकिंगवर आला आणि भटकला तर झाडावर दगडावर आजूबाजूला कुठेतरी टिकमार्क बघा, नक्कीच आजूबाजूला कुठं ना कुठं टिकमार्क दिसणार. अशा छोट्या छोट्या टिकमार्कचा उपयोग करून आपण हा जंगल ट्रेक इझिली करू शकतो. हे करपचं गावाला करपचं झाड बोलतात हे. तर याची फुलं जांभळे कलरची असतात आणि आता हे परिपक्व झालेले हे फळ आहेत. हे परिपक्व झालेले हे कच्चे आहेत, अजून खराब व्हायच्या टायमामध्ये हे काळं पडतंय पूर्ण. या जंगलातील काही फळं हे खाण्यासारखे आहेत तर काही फळं न खाण्यासारखी आहेत. या फळांबद्दल संपूर्ण माहितीशिवाय या फळाला खाण्याची हिंमत करू नये. अदराई जंगल ट्रेक तसा आहे तर सोपी, पण इथल्या वातावरणात कधीही बदल घडू शकतो. छत्री उलटी झाली ना तर बरोबर मला घेऊन जाईल. एवढं वारा वेळ राहते. अशी छत्री आपल्याला बाहेर उडवून नेऊ शकते मित्रांनो. छत्री वापरू नका. छत्री वापरू नका, रेनकोट वापरा. नक्कीच. समोर काहीच दिसत नाही. जेवढा पण धुका आहे धुक्यामध्ये सगळं जमीन जंगल सगळं गायब झालं आहे. काही दिवसा अगोदर एक मुलगा घरून एकटा कालू वॉटरफॉलला एक्सप्लोर करायला निघाला. जोरात वाहत असलेल्या नदीला क्रॉस करताना त्याचा पाय घसरला आणि तो तब्बल 3000 फूट खोल दरीत पडला. यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि तब्बल 7 दिवसानंतर त्याचा मृतदेह 12 किलोमीटर अंतरावर सापडला. तर इथं असं काही ऍक्सिडेंट वगैरे झालाय का दादा कधी? तसं काही झालेलं नाही. ते सह्याद्रीमध्ये अशी जागात काही तर तिथे मस्ती वगैरे नाही करायला पाहिजे लोकांनी. बरोबर. तसं काही घडलेलं नाही, पण घडू पण नाही ही अपेक्षा आहे आपली. समोर काही दिसत नाही. समोर रस्ता आहे का नाही दा का डायरेक्ट दरी आहे? दरी इकडे रस्ता असला इथे क्रॉस. अदराई जंगल ट्रेक करत असताना सगळ्यात पहिले थोडासा जंगल पार करत आपण समोर आलो तर एक असा पॉइंट आहे ज्या जागेवरून समोर पूर्ण धबधबे दिसते आपल्याला, पण सध्या पूर्ण धुका आहे म्हणून काहीच दिसत नाही. या जागेवर कंटिन्यू धुक्याचं येणं जाणं सुरू होतं. हळूहळू पूर्ण ढग बाजूला होऊन राहिले ना. समोर आपल्याला जे डोंगर रांग आहे तिथून धबधबे खाली पडताना दिसत आहे. असं वाटतंय का आपण ढगाच्या वर आलो. जर आपल्याजवळ थोडासा वेळ असला तर नक्कीच धुकं सरकण्याची वाट बघा. या पॉइंटवरून दिसणारा धबधबा हा नक्कीच तुमचं मन मोहून टाकणार. मला वाटत नाही का हे ढगा आणि हे धुकं अजून बाजूला सरकाल म्हणून आपण समोरच्या पॉइंटवर जाऊ. या जागेवर बहुत जोरात हवा सुरू आहे, सो इथून निघून समोरचा पॉइंट कव्हर करण्याचा प्रयत्न करू. या पॉइंटवरून समोर जाताच सुरू होतो खरा जंगल ट्रेक. आणि फायनली जसा आपण हा टप्पा पार केला त्याच्यानंतर आपल्याला आता लागलाय ओरिजिनल जंगल. या जागेवर नुसता जंगल दिसत आहे. वा, आता इथपासून असंच जंगल आहे का? जंगल सुरू होताच जंगली वनस्पतींचं दर्शन होण्यास सुरुवात झाली. आता हा कारवीचा जंगल शेवटपर्यंत दिसेल आपल्याला. हे काय निंबू आहे का? ऍक्च्युली हे रानलिंबू म्हणून ओळखलं जाते. हे प्राणी खातात, वानर माकडं खाऊ शकतात याला. बघा, हे रान निंबू आहे आणि हे प्राणी खातात, म्हणजे जसं माकड आणि बाकीचे काही प्राणी असतील ते. कडू जहर. जंगली वनस्पतींबद्दल नॉलेज असल्यावर आपण इझिली काही दिवस जंगलात सर्व्हाइव्ह करू शकतो. जंगलामध्ये बहुत प्रकारचे आपल्याला झाडं दिसू शकते, बस आपली थोडीशी नजर पाहिजे. एक नंबर. जंगलाच्या घनतेकारण आणि वाढत्या धुक्याकारण या जागेवर ह्युमिडिटी जाणवत होती. एवढ्या पावसाच्या सीझन मध्ये आलो तरी घामाच्या धारा पाकाच्या वाहून राहिल्या. हे दिसताय? पाणी नाही, हा घाम आहे. घाम काय आहे? पाणी का घाम आहे? घाम आहे, घाम. ये हे घाम. हे रेनकोट तर आणलो होतो का पाण्यापासून संरक्षण करायला, पण हा तर आपल्याला ओला करून राहिला आहे घामाच्या ना. या जागेवर ह्युमिडिटी बहुत जास्त आहे. दिसत आहे? घाम. हे बा, या जंगलाची घनता पाहून जणू काही आपण अमेझॉनच्या जंगलात आलो की काय असा भास होत होता. जंगलाची घनता तर जबरदस्त आहे. सही. जंगलाची घनता पाहून राहिली आहे का? आणि याच जंगलात आपल्याला पाहायला मिळाला नैसर्गिक झुला, ज्याचा एक वेगळाच वैशिष्ट्य होता. तर मित्रांनो, या जागेवर आपल्याला भेटलेला आहे जंगलात एक नैसर्गिक झुला. आजपर्यंत आपण बहुत सारे झुले पाहिले जो समोर आणि मागा असा जाते, पण हा पहिला असा झुला आहे जो लेफ्ट राईट चालते. या नैसर्गिक झुल्याला पाहून अंगातील भूत जागृत झाला आणि मनातून बस एकच फेवरेट डायलॉग बाहेर येत होती. अशक्य सुंदर सह्याद्री विथ नॅचरल झुला. आपण इकडे मजा करत होतो आणि गाईड दादाने तिकडे दांधरवणेवाली इन्फॉर्मेशन देण्यास सुरुवात केली. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त अशा घनदाट जंगलामध्येच अनुभवायला भेटू शकते, जिथं वेगवेगळ्या प्रकारचे झाडं, पशु, पक्षी, फळ, फूल आणि असे झुले, या सगळ्या गोष्टी आपल्याला अशा जंगलातच पाहायला भेटू शकतात. जंगली प्राणी पण भेटतील. प्राणी पण आहे. यो, हे इन्फॉर्मेशन ऐकण्यासारखी आहे. इथं कोणते कोणते प्राणी आहेत दादा? ते साधारण रानडुकर असते. वाघ पण कधी भेटू शकतो. कधीतरी ते. आणि हरण आहे, म्हणजे त्याला बेकर बोलतात. हरणाची एक जात आहे आणि सांबर पण आहे इकडे. ओके. हो, पण ते आता बघायला भेटतील असं नाही.
एकदम शांत वातावरणामध्ये ते बाहेर निघतात. जसा जसा आपण समोर जात होतो तसा तसा हा जंगल अजूनच घनदाट होत होता. आता सुरू झालाय ओरिजिनल जंगल. या अशाच घनदाट जंगलाच्या ट्रेकिंग साठी आपण आलो होतो. फायनली आपल्याला तो जंगलात भेटलेला आहे. अदराई जंगल ट्रेक गिरीभ्रमण आणि पदभ्रमण यासाठी प्रसिद्ध असून या जंगलासभोवताली अनेक फेमस ट्रेक पाहायला मिळतात. या जंगलाच्या परिसरात दरवर्षी सुमारे 7000 मिलीमीटर पाऊस पडतो. येथील जंगलात आंबा, जांभूळ, उंबर, अंजीर, साग, मोह, बांबू, हिरडा अशा विविधपूर्ण वनस्पती आणि अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. याला 100 फूट बोलतो गावाला. 100 फूट. तर याचे ते लांब लांब असते ना असं, ते आम्ही घरासाठी वापरतो. म्हणजे साईडनी एक लावायला गवत बांधण्यासाठी, गवताच्या वरतून बांधायला पैठी म्हणून वापरतो. तर हे आपलं सागवानपेक्षा पण कठीण राहते लाकूड. तर याचं घरासाठी पण वापर करतात लोक. शेतीचे अवजारे बनवण्यासाठी चांगला उपयोग होतो. म्हणजे जास्त दिवस टिकतात ते अवजार. अरे वा, का नाव म्हटलं या झाडाचं? करपाचं झाड बोलतात त्याला. करपाचं झाड. हो. सागवानापेक्षाही जास्त मजबूत, एकदम टफ. यासाठी शेतकरी लोक शेताचे जे अवजार आहे ते अवजार बनवण्यासाठी, घर बांधण्यासाठी लोक याचा उपयोग करत राहतात. जेवण झाल्यानंतर काही लोक पान खातात. त्याच प्रजातीचा जंगली पान आपल्याला या जागेवर पाहायला मिळाला. झाडावर मस्त वेल लागलाय. याचं काही नाव आहे का? नागवेल. नागवेल. पण ते का चुना खातात नाही का लोक. हा हा. पण ही जंगली. जेवण झाल्यानंतर जे लोक पानठेल्यामधून पान खातात, हे तेवाला पान आहे, पण हे जंगली प्रकारचं पान आहे. हो, खाऊ नये. हे कोणी खाऊ नका बरं. पान आहे म्हणून सांगितलं खाल, नाही तर बेहोश पडून राहाल. रात्रीच्या अंधारात रेडियम सारखे चमकणारे झाड पण इथे पाहायला मिळतात. तर आता तुम्ही याच एरियामध्ये राहता, म्हणजे जंगल लहानपणीपासून पाहता. तर असा कोणता तुम्ही झाड बघितलाय का जो रात्रीच्या टायमात चमकते? आपल्या इथं आहे का असं कोणता झाड? असं असते ते जे जुनं झाड असेल एखादं, तर ते कुजल्यानंतर रात्री लाईट देते. आहेत तसे मी पाहिलेले स्वतः, म्हणजे हरिचंद्रगडावरती पाहिलेले. अरे वा. पण ते कुठल्या झाडच होतं, कुजलेलं असल्यामुळे ते काही समजलं नाही. पण मी पाहिलेले. आणि रात्रीच्या टायमात चमकते. हो, कुजलेलं लाकूड आहे ना, ते चमकते. असं झालेलं पूर्ण. हे काय पिंपळाचं पान आहे का? नाही, हे चांदा बोलतात. कमीत कमी 50 वर्षाच्या अगोदर तर पत्रावळी नव्हते नाही का, तेव्हा हे पानं जॉईंट करायचे लोक. कुठलं लग्न कार्य असेल, कुठं समारंभ असेल एखादं, तेव्हा हे पानं जॉईंट करून याच्यावरती जेवणाचं काम करायचे. अच्छा. जेवणासाठी वापरायचे. काही गावामध्ये अजूनही या पानाचा उपयोग जेवणाच्या पत्राडी बनवण्यासाठी करतात. हे चांदाचं झाड होतं आणि हे जे झाड आहे या झाडाच्या पहिले पत्रावडी बनवत होते, ज्याच्यात जेवण करत होते. गावामध्ये आपण जे पंक्तीत बसत होतो, पंक्तीत बसल्यावर म्हणत होतो डोना, डोण्यामध्ये कडी पेत होतो. तर हे ते झाड होतं. या जंगलात अशीही काही झाड पाहायला मिळाली जे झाड आपली भूक मिटवण्यासाठी आपल्याला फळ देतात, जसे आंबा, उंबर आणि बरेच झाड. हे उंबरच झाड आहे. त्याची फळं खाण्यासाठी वापरतात आणि हे पवित्र मानलं जाते हे झाड. ओके. उंबराचं. मान्सून सीझन कारण काही झाडांची सुंदरता पाहायला मिळाली, तर काही झाडांची नासधूस झालेली पाहायला मिळाली. वादळामध्ये झाडं पडतात असे, म्हणजे त्यामुळे जंगल कमी होत चालले. हे वादळा काढानच असेल ना पडलेला? आंब्याचं झाड होतं ते. अरे बापरे, बघू शकता किती मोठं झाड आहे. वादळा कारण हे झाड पडलेलं आहे. एवढा जाडखोड असलेला झाड खाली पडलेला पाहून आपण अंदाजा लावू शकतो की इथे किती जोरात वादळ वारा येत असणार. असे बहुत सारे झाडं आहे जे या जंगलात पडत आहेत आणि या कारणानं जंगल जे आहे, जंगलाची जी घनता आहे ते हळूहळू कमी होऊन राहिली, असे दादाचं म्हणणं आहे. वादळ, पाऊस आणि झाडं पण जुनी झालीत ना, भरपूर वर्षाची झाड ती. बघू शकता या जागेवर हा झाड किती खोड एकदम मजबूत होता, मोठा होता. डायरेक्ट खोडाच्या जड पासूनच तुटला, डायरेक्ट तुटून इकडे खाली उबड तोबड डायरेक्ट मुळाच्या खोडापासूनच तुटून खाली पडलाय हा झाड. जंगलामध्ये आपल्याला असे बहुत सारे झाडं पाहायला भेटू शकते जे पडलेले आहेत. बहुत सारे झाडं असे आहेत ज्याचे गुणधर्म, ज्याचे वैशिष्ट्य बहुत वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. काही असे झाडं आहे ज्याचे फळं किंवा ज्याचे पानं हे इथले ॲनिमल्स खातात, इथले प्राणी खातात. काही असे झाडं आहे ज्याचा उपयोग औषधीसाठी माणसं करत असतात. या जंगलामध्ये काही अशी झाडं आहेत त्यांना स्पर्श केल्यानंतर त्रास होतो, खाज वगैरे सुटते. खाज खुजली म्हणला का आपल्याला चंदेरी किल्ला आठवते का दर्शनदा? चंदेरी किल्ल्यावर अशाच कोणत्या तरी वनस्पतीला आम्ही हात लावला असणार, ज्याच्या कारण मला बहुत जास्त खाज खुजली होत होती. म्हणजे खाली उतरतपर्यंत जवळपास 3 तास लागले आणि 3 तास कंटिन्यू आम्ही खाजवत होतो. पूर्ण शरीर खाजवत होतं, पायाच्या तळपायापासून तर डोक्याच्या केसापर्यंत. आणि तेव्हा आमच्या पायाला जखमा झाल्या होत्या. दर्शनदादा तर 6 दिवसासाठी ऍडमिट झाला होता आणि डॉक्टरने दर्शनदादाला 6 महिन्याची ट्रीटमेंट सांगितली होती. हे झाड आंब्याचं झाड आहे. साधारण मी 3 वर्ष झालं पाहतोय खाली पडलेलं, पण अजून जिवंत आहे. हा जो झाड आहे हा आंब्याचा झाड आहे ना. गेल्या 3 वर्षापासून हा आंब्याचा झाड असाच पडून आहे. मे बी वादळ वाऱ्या कारण हा झाड तेव्हा पडला असेल, पण 3 वर्षापासून हा झाड अजूनही जिवंत आहे. आणि मेन म्हणजे सांगायची एक गोष्ट का मे बी आता पुढच्या वर्षी इथं आंबे लागते का? जमिनीवरच आंबे राहतील. लोक आले का त्यांना जमिनीवरच खाल भेटतील हे आंबे. हे बघा तुम्ही बघू शकता, हे नॅचरल फळ आहे, याला उंबर म्हणतात आणि हे उंबर खाऊ शकतो आपण.
अरे या दिवसात. तर मित्रांनो, या दिवसामध्ये या फळाच्या अंदर बहुत सारे किडा आहे, पाखरा आहे, तर म्हणून हे सध्या खाऊ नका, आपण पाहून खाऊ शकतो आपण. अशा चमत्कारी जंगलात येऊन मन एकदम तृप्त झाल्यासारखं वाटत होतं. हे जे आजूबाजूची सिनेरी दिसून राहिली हे पूर्ण एखाद्या भूताच्या पिक्चरच्या शूटिंग सारखी दिसून राहिली आहे. मला तर असं वाटतं की राज मूवीची शूटिंग इथंच झाली असेल, याच घनदाट जंगलामध्ये. मी असा वर पाहता ना, वरून एखादी साप टुपकन तोंडावर पडावा. दुबारा जंगलात कधीच नाही जाईन मी. अरे बाबा, मागं पुढं पाहत राहा रे बा. असं चालता चालता मागं पण पाहत राहा बरं. आणि चालता चालता या जंगलात जिवंत कॅन्सर पाहायला मिळाला. आणि या जागेवर आपल्याला पाहायला भेटत आहे जगातला एकमेव कॅन्सर डिसीज. हे लोकांनी अशा पर्यटन ठिकाणी करू नये आणि फेकू पण नाही. ते ट्रेकला आल्यावरती जंगल ट्रेक असेल किंवा कुठल्या पण गड किल्ल्यावरती असं करू नये. जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल का घरी बसल्या बसल्या तुम्हाला कॅन्सर व्हावा आणि तुम्ही जागेवरच मृत्युमुखी पडावा, तर तुम्ही या पॉकेटचा उपयोग करू शकता. हाच तो पॉकेट आहे ज्या पॉकेटानं तुम्हाला घरी बसल्या कॅन्सर मिळू शकते. अशक्य सुंदर सह्याद्री विथ कॅन्सर देणारी औषधी. अचानक मी धावायला सुरुवात केलं आणि माझ्यासोबत बाकी दोघे जण मला पाहून धावू लागले. काहून धावत होते माहिती नाही, बस धावत होते. बहुत भयानक. अरे बापरे, हे का झालं आपल्यासोबत. थांबू नको कुठं सा. ठीक आहे, धावत राहा, कंटिन्यू धावत राहा. अरे बापरे, काय झालं बरं, आपण का धावतोय? काय झालं नाही, मला धावाच होता. असा दांदरवलो या लोकायले. हे झाड हिरड्याचं आहे. आपण जसं म्हणतो हिरडा बेहडा, हा हा हा, तो हिरड्याचं झाड आहे. लहान मुलाला खोकला झाला तर याची ते हिरड्याची छोटा हिरडा असतो एकदम फळ्याचं, त्याची पावडर करतात, मध आणि ते मिक्स करून देतात. आयुर्वेदिक एक नंबर आणि 100% उपचार होतोच. मित्रांनो, जर तुम्हाला काही बिमारी झाली असेल तर तुम्ही या अद्राई जंगल ट्रेकवर या आणि मारुती दादाला कॉन्टॅक्ट करा. हे तुमचे उपचार करू शकतात नैसर्गिक पद्धतीनं. जसा जसा आपण समोर जात होतो तसा तसा अजूनच तुटलेले झाड पाहायला मिळत होते. झाड आता पडलेलं आहे, आज रात्री पडलं असं. बघा मित्रांनो, आपल्याला खालून दिसत नव्हता का उंबर एक्झॅक्ट वर किती लागले. ते एक झाड असं आडवं पडलाय तर आपल्याला दिसून येतं. हे बघा, उंबरच उंबर. या खोडची थिकनेस बघा किती जास्त आहे. म्हणजे वारा किती जोरात येत असेल या जागेवर का एवढे मोठे मोठे झाडं तुटून खाली पडून राहिले. अशी जागोजागी आपल्याला झाडं दिसू शकते आणि या झाडावर फळं पण लागून आहे. जर तुम्ही उपाशी राहिले, जंगलात भटकले 2-3 दिवसासाठी, जर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं आहे तर असं थोडंसं झाडांबद्दल इन्फॉर्मेशन राहिली तर तुम्ही इझिली सर्व्हाइव्ह करू शकता. तुला अर्ध मला हां, हे होऊ शकते. मेलो तर सोबतच मरू. पिकला ना अजून एवढा कच्चा. मुंगी 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 मुंग्या बी खाऊन राहिलो. दिसता याच्या अंदर मुंगी होती, मुंग्या बी खाऊन राहिलो. या घनदाट जंगलाचा अजून एक अट्रॅक्शन म्हणजे इथे वाहणारे धबधबे. उंचावरून पडणारे धबधबे इथे प्रत्येकाला अट्रॅक्ट करत असतात. बघा, हे झाड आहे ना इथून तुटलेलं आहे. इकडं वादळ असतं, उंचावरती असल्यामुळे वादळ जास्त असतं. वादळामुळे पूर्ण बरेच असे आपल्याला बघायला भेटले आतापर्यंत. त्याच्यामुळे जंगल एकदम कमी होत चाललंय दिवसेंदिवस. याच्यासाठी मग काही उपाययोजना आहे का? याच्यासाठी काय उपाययोजना नाही करू शकत आपण. सरकार काय करू शकते का? निसर्गाच्या पुढे कोणाचं चालणार हो, आहे? निसर्गाच्या पुढे कोणीच काय करू शकत नाही. सरकार पण नाही, आपण नाही आणि कोणीच नाही. जागोजागी आपल्याला असे मोठमोठे झाडं पडून दिसून राहिले. पडून म्हणजे डायरेक्ट तुटून. कारण की रात्री इथं वादळ वारा, हा, तुफान, एक सिंपल शब्द. तर रात्रीच्या टायमात इथं असा तुफान येते आणि या तुफाना कारण जोर जोरात हवा वाहत राहते, ज्याच्या कारणाने हे झाडं असे तुटून खाली पडते. दादा, हे जे पांढरी वनस्पती दिसतात याला काय म्हणतात? हे मशरूमची एक जात आहे, पण हे खात नाही. ते मशरूम दुसरं असते, ते झाडावरती येतं, ते खातात. ओके. हो, पण हे खाल्ल्या नाही जात. हो, हे खाल्ल्या जात नाही. ही जात वेगळी आणि अजून याच्यात बरेच जाती आहेत. ते बाकीचे असे असतात ना, ते पण खातात, पण हे खात नाही. चांगल्यानं पाहून ठेवा रे बाबांनो, का कोणता मशरूम खाल्ल्या नाही जात. तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारू शकते बरं. जंगलात कोणता मशरूम खाल्ल्या जाते आणि कोणता मशरूम नाही खाल्ल्या जात. प्रत्येकी 4 वाक्यात उत्तरे लिहा. हे शांत दिसणारं जंगल पण भरपूर काही बोलत होतं. या जंगलात जवळपास 50 वर्ष जुनी असलेली झाड पण पाहायला मिळत होती. का वाटते दा, किती वर्ष पहिलेचं असू शकते? साधारण तरी 50-1 वर्षाचा असू शकते झाड. झाडाची घनताच पाहण्यासारखी आहे.
खतरनाक. 50 वर्षा पहिलेचं झाड म्हणजे तुम्ही बघू शकता की आपल्याला अजूनही पाहायला भेटून राहिला आहे. सही. तब्बल 2.5 तासांच्या ट्रेकिंग नंतर सुरू होणार होते वॉटर क्रॉसिंग आणि धबधबे. इथं बहुत जोरात पाणी वाहण्याचा आवाज येऊन राहिला आहे. माझ्या मते एखादी वॉटर क्रॉसिंग आहे का काय का. मस्त थंडगार पाणी आहे, एक नंबर. पुन्हा एक वॉटर क्रॉसिंग आहे वाटते. बहुत जोरात पाण्याचा आवाज येत आहे. हा आहे तर खरा. हे वॉटर क्रॉसिंग नाही, धबधबाच आहे आता. ओय होय 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 होय, क्या बात, मजेदार. हा व्ह्यू तर पहा मित्रांनो, खतरनाक. पाहता पाहता आपण अद्राई जंगलला ऑलमोस्ट कंप्लीट केलेला आहे. या जागेवर असलेले वॉटर क्रॉसिंग, धबधबे, जंगल, जंगलातील जेवढ्या वनस्पती होते त्याचे प्रॉपर इन्फॉर्मेशन. आता उरलाय फक्त एकच टप्पा, तो म्हणजे अद्राई जंगलचा तो टप्पा जिथून आपल्याला कालू वॉटरफॉल खाली पडताना दिसते. आता आपण चाललो त्या पॉइंटवर. आपल्याला त्या फेमस पॉइंटला पाहायला जायचं होतं, पण बदलत्या वातावरणाकारण नुसती निराशाच हातात येणार होती. काय दिसत नाही काही. पुरा सत्यानाश होणार जिकडे तिकडे आहे. पुरा व्ह्यू पहा. चिथडे एवढ्या धुकामध्ये कात दिसणार आहे. पण फायनली आपण त्या अशा स्टेजवर येऊन पोहोचलो ज्या ओपन स्पेस वरून आपल्याला समोर कालू वॉटरफॉल असा पडताना दिसते. पण सध्या काय दिसत नाही. जिकडे तिकडे पुरा धुका आणि धुक्याची चादर पसरली आहे. आपल्याला पाहायचा होता हा पॉइंट जिथून धबधबा खाली पडताना दिसतो, पण धुक्या काहीच दिसत नव्हता. ट्रेकला सुरुवात केली तेव्हा या रस्त्याने आलेलो आणि आपला ट्रेक अद्राई जंगल झालेला आहे. आता आपण कालू वॉटरफॉलकडे चाललोय. तर मग इथं आल्यावरती या साईडला उजवीकडे जायचं. ओके, कालू वॉटरफॉल. ठीक. तसं काही दिसत नाही, आपण आपण जाऊन पाहू. चला. समोर काही दिसत नाही, पण आपल्यासोबत दादा आहेत आणि हे इथले स्थायिक व्यक्ती आहेत, लोकल गाईड आहेत. त्यांना माहिती आहे म्हणून आपण त्या रस्त्याकडे चाललो आहोत जिथं कालू वॉटरफॉल आहे. आजूबाजूला खूप धुकं होतं, त्याच्या कारण काहीच दिसत नव्हतं. अशा वातावरणात धबधबा दिसणार म्हणजे अशक्यच गोष्ट होती. आपण बहुत दूरपर्यंत चालत आलो. जवळपास 10-15 मिनिटाची सपाट भूभागावर एक ट्रेकिंग करत आलो. पण धुकं एवढं आहे का काही दिसत नाही आजूबाजूला. पण समोर एक मस्त आवाज येऊन राहिला आहे, धबधब्याचा खडखड आवाज. शांततेत आहे का. धुक्याचं येणं जाणं कंटिन्यू सुरू होतं. आत्ता दिसत. बस बहुत सही. चान्स आहे आता, पुरा चान्स आहे आता. जवळपास 1 तासाने थोडंसं धुकं बाजूला सरकला आणि जो व्ह्यू डोळ्यासमोर आला तो मंत्रमुग्ध करणारा होता. तर मित्रांनो, बहुत जबरदस्त पद्धतीने आपला आजचा दिवस पार पडलेला आहे. अद्राई जंगल ट्रेकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्यात. अद्राई जंगल ट्रेकमध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये असलेले झाडं, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन, वॉटर क्रॉसिंग, मोठमोठे धबधबे. अद्राई जंगल ट्रेकचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्यात. जर हा व्लॉग तुम्हाला आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारख्या अनेक पर्यटक लोकांना, अनेक ट्रेकर लोकांना घरी बसल्या बसल्या या निसर्गाचा आस्वाद घेता येईल. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकन सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर, नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.